छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची मोहीम असणारी जंजिरा. जंजिरा स्वराज्यात आला पाहिजे यासाठी महाराजांनी शक्य तेवढे प्रयत्न केले. कोंडाजी फर्जंद आणि काही मोजक्या मावळ्यांनी सिद्धीचा विश्वास संपादक करून जंजिऱ्यावर प्रवेश देखील केला. जंजिऱ्यावरील दारुगोळ्याचे कोठार पेटवून दिले की जंजिरा स्वराज्यात आलाच म्हणून समजा. जंजिऱ्यावरील दारुगोळ्याचं कोठार उडवून देण्याची संपूर्ण तयारी झाली होती, पण ऐनवेळी घात झाला. कोंडाजी फर्जंद आणि सर्व मावळे पकडले गेले. सिद्ध्यांनी सर्वांना निर्दयपणे ठार मारले. प्रश्न उभा राहतो, अखेर हा घात नक्कीच झाला कोणामुळे? अनेक नामवंत इतिहासकारांनी याविषयी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. जाणून घेऊयात या मतांचा एक आढावा. जगप्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीनुसार कोंडाजी फर्जंद दारुगोळ्याचे कोठार उडवणार होते, तेव्हा कुमाजी देसाई या आपल्याच माणसाने फितुरी केली. सगळी योजना सिद्धीला सांगितली, त्यामुळेच घात झाला आणि कोंडाजी फर्जंद आणि मावळ्यांना सिद्धीने शिरच्छेद करून ठार मारले. डॉक्टर सदाशिव शिवदे यांच्या रणझुंजार या पुस्तकानुसार कोंडाजी फर्जंद जंजिऱ्यावर पोहोचले, तेव्हा तिथे एका दासीने कोंडाजी फर्जंद यांची योजना सिद्धीला सांगितली. ही योजना ऐकल्यानंतर सिद्धी प्रचंड संतापला. त्याने तात्काळ आक्रमक पवित्रा घेत कोंडाजी फर्जंद आणि मावळ्यांना अटक केली आणि कठोर अशी शिक्षा दिली.